भारतीय जनता पार्टीने EVMला हाताशी धरून प्रशासनाला आपल्या बरोबर घेऊन जो काही दुबार मतदानाचा खेळ खंडोबा करून या मीरा भाईंदरमध्ये एक हाती सत्ता मिळवली, अशा सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माणकडून खूप खूप शुभेच्छा। तुम्ही आज जर बघत असाल की मराठी आणि अमराठी या महाराष्ट्रात मीरा भाईंदर आहे आणि या मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर बसलाच पाहिजे, ही आमची आग्रही भूमिका आहे। कालच सन्माननीय आमचे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश दादा जाधव यांनी स्पष्ट केलेलं आहे की या मीरा भाईंदर महापालिकेचा महापौर हा मराठी नाही झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं उग्र रूप या मीरा भाईंदरच्या इकडे स्थानिक नेते आहेत त्यांना बघायला मिळेल। कारण जेव्हापासून या लोकांनी आपली सत्ता मिळवायला चालू केली आणि कुठे ना कुठे मराठी माणसाला हे लोक डावलायचा प्रयत्न करतात। ते तुम्ही बघितलाच की मराठी माणसाला तिकीट नाकारून या लोकांनी अनेक अमराठी लोकांना तिकीट दिलं, पण त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून कळवू इच्छितो की मीरा भाईंदर हे महाराष्ट्रातच आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे। आणि जी नगरसेवक जे निवडून आलेले आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की मराठी हा आमचा श्वास आहे, हे तुम्ही विसरू नका। तुम्ही त्या मतदानाच्या दिवशी अनेक मराठी लोकांनी जल्लोष साजरा केला निवडणुकीचा रिझल्ट येण्याआधी, आणि त्यानंतर त्यांचं भाष्य होतं। अनेक लोकांनी जल्लोष साजरा केला की मराठी माणसाला खाली दाखवण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला आणि हा जो प्रयत्न त्यांचा मनसुबा आहे आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही। म्हणून आज आमची मागणी, आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही आमच्या फलकाद्वारे आम्ही मांडत आहोत। आणि मीरा भाईंदरच्या महापालिकेचा महापौर हा मराठीत बसेल, नाही बसला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला यांना सामोरं जावं लागेल। अनेक तरुणांचा मतदान ह्यावेळेस करता आलं नाही आणि त्या आक्रोश काही तरुणांमध्ये देखील आहेत। म्हणून आज आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अनेक तरुण इकडे या निदर्शनात सहभागी झालेले आहेत की अशा प्रकारचा रिझल्ट येऊ कसा शकतो। आमच्यातली अनेक लोक 5-5 वर्ष 10-10 वर्ष सत्ता नसताना देखील रस्त्यावर उतरून काम केलं, मग एवढा कोणता जनाधारांना मिळाला हाच आमचा प्रश्न आहे। तो प्रश्न आहेच, ते निवडणूक आयोग तर काय कामाचं नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे, परंतु या माध्यमातून देखील त्या सत्ताधाऱ्यांना किंवा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यांना पोचावा की मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर बसला पाहिजे, ही आमची आग्रही भूमिका आहे।